नमस्कार. तुम्ही विक्रमादित्य लहानपणापासून ऐकूनच असाल. आपल्याला अ, चांदोबामध्ये वगैरे ही गोष्टी यायच्या. पण आपल्या इतिहासाच्या पुस्तकात मात्र आपल्याला विक्रमादित्य वगैरे कधीच शिकवलं गेलं नाही. आपल्याला अकबर, बाबर वगैरेबद्दल शिकवलं गेलं. अ, मला जी थोडीशी माहिती वाचनातून वगैरे मिळालेली आहे, ती थोडीशी मी विक्रमादित्याबद्दल मी तुम्हाला सांगते. पूर्वी सम्राट अशोकांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर हळूहळू इथनं सगळं म्हणजे पूर्ण ह्याच्यामध्ये आपण हिंदू धर्माचा थोडंसं कमी होत बौद्ध धर्माचं वर्चस्व वाढत गेलं होतं. त्याच काळामध्ये उज्जैनच्या गंधर्वसेन नामक राजाला विक्रमादित्य हे तिसरं अपत्य त्यांचं. तर त्या मैनावती ही पहिली मुलगी, मोठी मुलगी, दुसरा मुलगा भ्रातहरी आणि हा विक्रमादित्य हा तिसरा मुलगा. मग नंतर राज्य त्याच्या कारण भ्रातृहरी तपस्या करायला निघून गेला. मैनावतीचं लग्न थार नगराच्या पदमसेन राजाबरोबर झालं. तिचा एक मुलगा गोपीचंद म्हणून तिला झाला. त्यानेही जालंधरनाथांबरोबर जाऊन तपस्या वगैरे घेऊन संन्यास घेतला. आणि विक्रमादित्याने आपल्या म्हणजे त्यात इतकं राज्य वाढवलं की पूर्ण एशियावर त्यांचं कारभार चालत होता. आणि आर्थिकदृष्ट्या त्यांनी अतिशय सोने की चिडिया हे नाव तेव्हापासून त्यांना पडलं. तो त्यावेळेला त्या काळामध्ये जो कापड आपल्या देशात बनत होता, त्या कापडाच्या मोबदल्यात सोनं मिळत होतं, असं मी बऱ्याच पुस्तकात वाचलेलं आहे. आणि मग नंतर तुम्हाला माहिती आहे का, ह्या विक्रमादित्यापासून सम्राट विक्रमादित्यापासून नवरत्न ठेवणं दरबारात ही प्रथा पडली. विक्रमादित्यांच्या नवरत्नांची नावं सांगू का तुम्हाला? पहिलं आहे धन्वंतरी, चिपाका, अमरसिन्हा, शंकू, वेताळ भट, करपारा, कालिदास, वारमिहर आणि वरुची. कालिदासांनी लिहिलेल्या एका पुस्तकात त्यांनी लिहिलेलं आहे त्याप्रमाणे त्या काळात विक्रमादित्यांकडे 30,000 मिलियन सैनिक, 100 मिलियन वाहन, 50,000 हत्ती, 400,000 समुद्री जहाज हे त्यांच्या तैनातीत होते, म्हणजे त्यांच्या हाताखाली होते. त्यांनी पहिला 1700 मैलाचा रस्ता बांधला आणि त्यामुळे व्यवसाय वगैरे करायला खूप उपयोग झाला. आणि जे बौद्ध धर्माचा अतिशय पगडा बसल्यामुळे आपल्या देशातील राम, कृष्ण वगैरे आपली सनातनी आपण विस्मृतीत गेलो होतो, त्याची जाज्वल्य आठवण करून देण्यासाठी ह्यांनी खूप प्रयत्न केला विक्रमादित्यांनी. आणि त्याच्यानंतर विक्रमादित्यानंतर ती उपाधी बनली. म्हणजे आता आपल्या देशातील बऱ्याच ठिकाणी कोणाला असं जसं आता आपण पद्मश्री वगैरे दिलं जातं, तसं एखाद्या राजाने खूप छान काम केलं की त्यांना पद्मश्री म्हणून, म्हणजे त्यांना उपाधी म्हणून विक्रमादित्य असं नाव दिलं जातं. विक्रमादित्यांनी संवत्सर सुरू केलं आणि आता हे कॅलेंडरमध्ये विक्रमादित्य संवत्सर त्याच्यामुळे आहे. अशा थोर सम्राटाचं अगदी अरब देशातील लायब्ररीमध्ये सुद्धा त्यांनी काय काय कार्य केलं ह्याच्याबद्दल लिहिलेल्या पुस्तकांचं अरबीत लिहिलेल्या पुस्तकं आहेत. अशा थोर सम्राटाचं आपल्या इतिहासातील पुस्तकात नामोनिशाणसुद्धा नसतं. आपल्याला शिकवलं जातं अकबर, बिरबल, जे आपल्यावर खरे तर त्यांनी आक्रांत आहे. त्यांनी आपल्या देशावर आक्रमण करून आपल्या देशातलं लुटून दुसऱ्या देशामध्ये न्यायचा प्रयत्न केला. त्याचं मात्र आपल्याला इतिहास आपल्या मुलांना शिकवला जातो. आम्हाला तरी आमच्या काळामध्ये चांदोबा वगैरे होतं, त्यामुळे थोडं वाचनात वगैरे येत गेलं. आताच्या नवीन मुलांना तर तेही चांदोबा नसल्यामुळे आता गुगलवरूनच त्यांना शोधायला पाहिजे. त्यामुळे मी
पुन्हा मला एक थोडं थोडं आठवलं आणि थोडं मी गुगल सर्च करून मदत घेतली. आणि जसं आपण म्हणतो की जर शिवाजी नाही होती तो सबका सुन्नत होता, तसं जर विक्रमादित्य नसतं तर आपल्या देशाचा आताचा जो म्हणजे नंतरचा जो स्वर्णिम काळ त्यांनी जो निर्माण केला तो झाला नसता. त्यांनी अगदी सोने की चिडिया बनवलं. ते पराक्रमी होते, बलशाली होते, बुद्धिवान होते. अतिशय प्रभू रामचंद्रानंतर म्हणजे असं म्हणतात ना, रामराज्य की जिथे कोणीही दुःखी नाही, असं जे दिलं प्रभू रामचंद्रानंतर अतिशय सुंदर राज्य सम्राट विक्रमादित्याने दिलं. तुम्ही माझ्या माहिती ऐकता त्याबद्दल मी खूप आभारी आहे. तुम्हाला आवडत असल्यास नक्की त्याला मला दाद द्या. याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. दाद दिली तर मला नवीन नवीन विषय आणायलाही बरं वाटेल आणि मलाही नवीन माझं याच्यात नुकसान काहीच नाही. मला नवीन नवीन वाचायला मिळतं. मी पुन्हा रिफ्रेश होते. जे लहानपणी वाचलेलं खरं आहे की नाही बघायला मी गुगलमधून जाऊन वाचते वगैरे. पण जर का दाद मिळाली ना की अजून करायला खूप बरं वाटतं. पुन्हा एकदा मी तुमच्या सगळ्यांची धन्यवाद करून